चला आता वाजले दुपारचे 2 आता व्हिडिओला सुरुवात करते. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. आता वाजले दुपारचे 2 आज बराच उशीर झालाय ना. आज बघा अक्षता घरी आली होती ना दुपारच्या सुट्टीत. 2 ते 2:30-2:30ला तिची शाळा सुटते ना भात खायला. तर आज मला मस्त असं गरमागरम तिच्या शाळेतला भात घेऊन आलेले. तर बघा मला कधी कधी भात आवडतो ना, तर आणत असते कधी कधी. तर खूप छान टोमॅटो, कांदा, मिरची असं मटकी वगैरे घालून ना खूप छान असं भात असतंय. तर या सगळे भात खायला असं बघा असं लगेचच बनवलेलं ना पोरांना वाटत असते. तर तिनं बघा थोडासा खाल्ला आणि सकाळचा डबा नेला होता ना, ते डबा खाल्ला आणि एक डबा म्हणलं तर मला आणला होता घरी. तर चला आता झाली आजपासून सुरुवातीचं म्हणलं तर आज करंज्या बनवायला घेतलीत. तीळ वगैरे निवडून घेतलं आणि हे जे बेसन ना तर मी रात्री दळून घेतलेलं. आणि बघा प्रत्येक वेळेस आम्ही डाळ आणून ना घरीच बेसन बनवत असतो. आणि जशी गिरण आहे ना तेव्हापासून बघा मी असं घरीच डाळ दळून घेते ना. तर खूप छान असं डाळ वगैरे वाळवून घेतली आणि लगेच दळून घेतली. तर चला पहिलं पदार्थ म्हणलं तर आज करंजी बनवायला घेतली. आणि प्रत्येक वेळेस पण मी करंजीच बनवते. इकडं थोडंसं एक 5-7 ना वेलदोडे सोलून घेतलेले, थोडंसं खोबरं किसून घेतलं आणि इकडं म्हणलं तर असं छान असं गवळं गवळं तीळ भाजून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा असं थोडीशी मला मनुकी टाकायची होती ना, म्हणजे सारणमध्ये. आणि प्रत्येक वेळेस बघा असं तिळाचं सारण असते माझं. दिवाळीत म्हणा, गौरी गणपतीत म्हणा असं तिळाचं सारण असते. आणि कधी तरच कवचित म्हणलं तर भाकराचं सारण म्हणजे रव्याचं सारण बनवत असते. आणि एक 2-3 दिवस झालं बघा अक्षताचं माऊलीचं असं चाललं होतं, मम्मी कधी करणार आहे तो फराळाचा आपल्याला गौरी गणपतीसाठी. आणि प्रत्येक वेळेस म्हणलं ना तर माझं हरतालिकेच्या उपवासापासूनच सुरुवात होते फराळाचं बनवायला. तर आता ह्यावेळेस उशीर झाला ना तर घ्या समजून. आणि चला आता मला करंजीचं पीठ मळून घ्यायचं आहे. मी सारण करून ठेवलेलं आहे. आणि म्हणलं आता करंज्याचं आणि शंकरपाळ्याचं ना दोन्ही पीठ संगटच मळून घेऊया. आणि आमच्या नणंदबाईला पण मी फोन केला होता, तर ते येणार होते माझ्या मदतीसाठी करंज्या वगैरे बनवू लागायला मला. तर म्हणलं चला दोन्ही पिठं संगच मळून घेऊया. आणि इकडं ना असं मी थोडंसं तूप ठेवलेलं आहे मी कडवायला. आणि बघा करंज्यात आणि शंकरपाळ्यात ना दोन्ही पिठात ना मी थोडंसं तूपच टाकत असते प्रत्येक वेळेस. आणि आत्ता पण ना असं तूपच टाकून थोडंसं तेल कडवण्याच्या ऐवजी ना मी तूपच कडवलेलं थोडंसं त्याच्यामध्ये पीठ मळण्यासाठी. करंज्याचं म्हणा, शंकरपाळ्याचं म्हणा, तर खूप छान लागतं असं तूप वगैरे टाकलं ना. तर चला आता घेतलं मी करंज्याचं पीठ मळाय. बघा असं अंदाजानंच घेतलेलं आहे, असं मोजून वगैरे असं काही नाही, तर अंदाजानंच घेतलेलं आहे. म्हणजे जसं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला. तर मी अगदी एक 5 ते 6 चपात्याचं पीठ मळून मळायला घेतलेलं आहे थोडंसं. आणि त्याच्यामध्ये बघा करंज्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायला लागतं. असं थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कढवलेलं ते तूप. आणि खूप छान एक एक अर्धा तास ते पाऊण तास, 1 तास असं जेवढं वेळ ठेवायचं ना तेवढा वेळ ठेवून ना मला अगोदर करंज्याचं पीठ मळून घ्यायचं होतं. म्हणलं चला अगोदर करंज्याचंच पीठ मळून घ्यायचं होतं. घेतलं आणि नंतर बघा शंकरपाळ्याचं काही वेळ लागत नाही. आणि शंकरपाळ्याचं जसं पीठ मळलं ना तसं लगेचच केलं तरी पण चालतं. पण करंज्याचं पीठ मळून झालं ना, मळायला काही वेळ लागत नाही, पण करायला म्हणलं ना अगदी 2-3-4 बायका असेल ना तरी पण कमीच पडते. आणि चला आता झालं एवढंसं करंज्याचं पीठ मळून. आणि लगेच बघा शंकरपाळ्याचं पण पीठ घेतलं. आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे, म्हणलं चला माझी तुमच्याबरोबर पण शेअर करूया. आणि हे जे वेलदोडे होते ना ते बघा थोडंसं मी अगोदर पिठी साखरमध्ये म्हणजे साखरमध्येच बारीक केली, थोडीशी साखर टाकून मिक्सरला. आणि इथं एक फुलपात्र तूप घेतलेले, 1 फुलपात्र साखर आणि 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध घेतलेले मी. इकडं म्हणलं तर 1 वाटी दूध आणि एक फुलपात्र तूप घेतलेले. आणि 1 वाटी साखर. आणि थोडेसे बघा एक 5 ते 6 ना वेलदोडे थोडीशी साखर टाकून मिक्सरला बारीक केलं होतं. तर अशा पद्धतीचं बघा पीठ अशा पद्धतीनं ना पीठ छान असं मळून घेतलं. आणि मला ना जसं म्हणजे साखर कमी वापरते ना मी, आमच्या घरामध्ये जास्त साखर आवडत नाही तर कमीच वापरते. कोणाला जास्त वापरत असेल तर 1-1.5 वाटी टाकले तरी पण चालते. पण मी अर्धा किलोला 1च वाटी टाकलेली, अर्धा किलो पीठ घेतलेलं ना त्याच्यासाठी 1च वाटी साखर टाकल्याने आणि 1 वाटी दूध 1 वाटी पिला. तर झालं आपलं एकदाचं पीठ मळून.
तर बराच वेळ लागतो हे सगळं करायला आणि एकट्या एकट्या माणसाचं असं काही काम नाही. तर एका दिवसात एवढं सगळं बनवायचं म्हणून ना बराच वेळ लागतो. तर आले आमच्या नणंदबाई माझ्या मदतीला. असं चला करंज्या घेतल्या त्यांनी बनवायला आणि हे अगोदर सगळ्या शंकरपाळ्या मी म्हणजे कट करून घेतल्या आणि लगेच परत तळायला घेतल्या. आणि आपल्या अक्षूचं बघा असं मध्ये मध्ये म्हणजे मदत करायचं चालू होतं आणि मी एक पण करंजी बनवली नाही असं आमच्या ननंदबाईंनी आणि अक्षताने दोघींना लाटून कट करून देत होते माझ्याकडं आणि माझं चाललं होतं तळायचं. असं गप्पा गोष्टी करत करत ना असं आमच्या दोघींचं चाललं होतं. तर मी आवाज पूर्णपणे बंद केला होता. अशा गप्पा गोष्टी होत्या आणि व्हिडिओमध्ये सांगता येत नाही अशा काही गोष्टी होत्या. तर म्हणलं चला पूर्णपणे आवाज बंद केला होता. अशा सगळ्या काही गोष्टी सांगता येत नाही. तर मी आवाज बंदच केला होता आणि इकडं असं शंकरपाळी मस्त असं शंकरपाळी तळून झाली आणि चला म्हणलं आता परत आमचं ठरलं अचानक की शेवचे लाडू पण करून घेऊया. तर असं बघा थोडेसे शेवचे लाडू करण्यासाठी ना त्याच्यामध्ये वेलदुडं परत अ, वेलदुडे, काजू, बदाम आणि थोडेसे बघा 2-4 हे टाकलेले मी मनुके पण टाकलेले आणि असं तिखट शेव पण बनवलेले आणि आज काय माहीत नाही पण खरंच खूप छान असं शेव झालेली अगदी कुरकुरीत आणि चला म्हणलं आता पॅक करून ठेवा आणि इकडं म्हणलं तर असं माझे लाडू बनवायचे चालू आहेत. आत्ता वाजलेत ना संध्याकाळचे 10:30-11 आणि असं करंज्या बनवलेले तर कशा